1699 साल नाशिक जवळील एक छोटंसं गाव। कोकणातून आलेल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्मतो एक बालक, ज्याने पुढे पूर्ण भारताचा इतिहास आणि नकाशा बदलून टाकला। ज्याचं नाव ऐकताच मुघलांची छाती धडधड करायला लागायची आणि ज्याच्या तलवारीच्या धारेने हिंदवी स्वराज्याचा उत्तर हिंदुस्थानात खूप मोठा विस्तार झाला, तो म्हणजे पेशवा बाजीराव बल्लाळ, एक युद्धतज्ञ, मुत्सद्दी आणि शुद्ध राष्ट्रनिष्ठ योद्धा। 17व्या शतकाच्या अखेरीस मराठा साम्राज्य बरंच अस्थिर होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मराठ्यांनी हार मानली नाही। त्यांनी झुंज चालूच ठेवली। याच काळात एक ब्राह्मण बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांच्या विश्वासाने पेशवे पदावर पोहोचतो आणि पुढे त्यांचा मुलगा फक्त 20 वर्षांचा बाजीराव मराठा साम्राज्याचा सेनापती बनतो। या तरुणाने जवळपास 41 लढायांमध्ये भाग घेतला आणि एकही पराभव नाही। त्याचं युद्धतंत्र हे वाऱ्यासारखं वेगवान पण तितकंच अचूक आणि निर्णायक होतं। त्याचं नेतृत्व, त्याची रणनीती आणि त्याचं राष्ट्रप्रेम हे सगळं त्याला एक पराक्रमी आणि कुशल सेनापती बनवितं। तो म्हणायचा, शिवप्रभूंनी स्वराज्य निर्माण केलं, आम्ही ते दिल्लीपर्यंत नेलं पाहिजे। आज आपण बाजीराव मस्तानी म्हणतो तेव्हा फक्त एक प्रेमकथा आठवते, पण बाजीरावाचं खरं आयुष्य त्याच्या प्रेमकथेपेक्षा हजारपटीने मोठं होतं। इतिहासकार मानतात की जर बाजीरावाला आणखी काही वर्ष लाभली असती तर संपूर्ण उत्तर भारत मराठ्यांच्या ताब्यात असता। या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत बाजीरावाच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे। सेनापती बाजीराव, मुत्सद्दी बाजीराव आणि करारी बाजीराव। त्याच्या प्रत्येक मोहिमेचं वर्णन, त्याचं युद्धतंत्र, त्याची दूरदृष्टी आणि त्याचं नेतृत्वशैली हे सगळं आपण उलगडून पाहणार आहोत। पुढच्या भागात पाहूया बाजीरावाचं बालपण, त्याचं शिक्षण आणि सेनापती होण्याच्या प्रवासाची सुरुवात। तोवर चॅनेलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका।